जाम आणि वादळ सुटला वादळ. तुम्हाला झाड पडलं तिकडे आणि इथे सुद्धा पडला बघा. आज सोमवारी दिलाय बरोबर रेड अलर्ट पावसासाठी. बाकीच्या ठिकाणी तर भरपूर पाणी भरलेलं आहे. अंधेरीमध्ये, गोरेगाव, मालाड मध्ये एंट्री केली मी आणि इथे झाडं बघा कसे लावली आहेत, खतरनाक यार. पण असे दोन्ही मार्ग आपल्याला बंद झाले. आपण जायचं आता कुठनं एकदा कमेंट करून सांगा की मी कुठे चाललोय. 1000 किलोमीटरचा आपला प्रवास आहे. जाम पाऊस आहे जाम आणि वादळ सुटला वादळ. हवेने उडतोय हवेने. हा 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 गाडी निघेल का माहित नाही. पावसाने कहर केलाय कहर. चला हा हा हो नो पाऊस बघितलं का पाऊस. हो नो तुम्हा सर्वांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ. आपल्या ट्रॅव्हल विथ विजय ब्लॉगवरती तुमचं सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपल्याला ट्रिप भेटलेली आहे नवीन आणि खूप दिवस आपल्यासाठी माल थांबलेला. म्हणजे विजू दादा तू ये, तुझ्याच गाडीतनं मला पाठवायचा हा मटेरियल. बोलो ठीक आहे चांगलीच गोष्ट आहे. ट्रिप आपली नवीन स्टार्ट होते. मुंबईतनं आपल्याला जायचं पहिला पवईमध्ये गाडी लोड करायला. त्याच्यानंतर आपण पुढचं कसं काय आपण नियोजन लावू. मुंबईतनं बाहेर पडायचा. भाऊ सर्व ठिकाणी असा प्रॉब्लेम आला आहे की तुम्हाला सांगता येत नाही. तुम्ही न्यूज अशी पण बघत असाल की काय घडतोय मुंबईमध्ये. एवढा पाऊस आहे प्रमाणाच्या बाहेर. तर मित्रांनो नवीन ट्रिप स्टार्ट होते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडते व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा मित्रांनो. तुमची एक आवडती. चला आपण या ब्लॉगला सुरुवात करतोय. पहिला आपल्याला जायचं डायरेक्टली पवईमध्ये. नंतर तुम्हाला सांगतो आपल्याला कुठे जायचं तो माल घेऊन. चला थेट जाऊया डायरेक्टली पवईत. बघा रस्त्याच्या कडेला बघा असे वादळ आल्यामुळे झाडं अशी पडलेली आहेत. आता आपण निघालोय मुंबईत ना. बघा आता सर्व ठिकाणी तुम्हाला झाडं पडलेली असणार. सर्व ठिकाणी असं एक ठिकाण कोणता नसणार की पावसामध्ये वादळामुळे प्रॉब्लेम होतो असा. त्या साईडला सुद्धा बघा तिकडे सुद्धा झाड पडलेलं आहे. तो बघा दिसते तुम्हाला झाड पडलं तिकडे आणि इथे सुद्धा पडलं बघा. लक्षात ठेवा पावसामध्ये तुमच्या गाडीला काय झाड पडला किंवा काही पण होऊन दे इन्शुरन्स पास होत नाही. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि कुठेही प्रवास करत असाल मी सुद्धा त्याच हिशोबाने चाललो की आपण प्रवास चांगला करायचा आहे. कुठे आपल्या गाडीला काही इजा झाली नाही पाहिजे. भले आपण लेट जाऊ त्या लोकेशनपर्यंत पण आपली गाडीला आपण जपला पाहिजे. भावानो बघा ना किती जुनी जुनी झाडं आहेत आणि खूप वर्ष झाली आहेत या झाडाला भावानो मुंबईमध्ये. आणि एवढा पाऊस पडून सुद्धा ही झाडं आहेत ना ती खचत नाही. लक्षात ठेवा. हे बघा आमचा शिवसेना भवन शिवाजी पार्कचा. आपण आता ह्या ठिकाणी आपण चाललो. इथनं बरं दादरला. दादरवरनं आपण डायरेक्टली जाणार पवई मार्ग म्हणजे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला. आणि हे बघा या बिल्डिंगी ना एवढ्या धोकादायक होणार आहेत ना काही वर्षानंतर. बाई मी स्वतः बिल्डिंगमध्ये राहतो ना. मला स्वतःला भीती वाटायला लागली आता. एवढा वारा आहे सर्व ठिकाणी. आज रस्त्याला ट्रॅफिक कमी आहे. एक अंदाज लावला कारण आज शाळा बंद आहे. कारण ह्या ॲक्च्युली आज सोमवारी दिला आहे बरोबर रेड अलर्ट पावसासाठी. कारण सर्व स्कूल बंद आहे असे पण म्हणून ट्रॅफिक कमी आहे. पण सगळेजण बोलत होते की सर्व ठिकाणी पाणी भरलं आहे. पण भाऊ जी प्रॉपर मुंबई आहे त्याच्यामध्ये जास्त करून पाणी भरत नाही. म्हणजे बघायला गेलं तर फक्त भायखळा, हिंदमाता, परळ या ठिकाणीच फक्त पाणी भरतो. बाकी जर तुम्ही बघायला गेलं तर अजिबात पाणी वर का कुठे भरत नाही. आता सुद्धा मी आता बरोबर चुनापटीच्या या ब्रिजवरती आहे. पण इथे सुद्धा खालच्या साईडला पाणी भरायचा विषय नाही अजिबात. आणि जेव्हा जेव्हा शाळेला सुट्टी पडते म्हणजे सुट्टी भेटते पावसामध्ये आणि नोटीस केलात का कधी त्याच दिवशी पाऊस नसतो भाऊ. त्याच दिवशी पाऊस कमी असतो. पण ज्या दिवशी शाळा
चालू असते तेव्हा पाऊस मात्र भरपूर असतो. कारण हे मी माझ्या स्वतःसुद्धा मी अनुभवलेलं आहे. मी जेव्हा स्वतः शाळेत जायचो तेव्हा. बरोबर ना भावनो? तुमच्याबरोबर सुद्धा हे अनुभव घडले असतील तर मित्रांनो मला एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा इथे चुनाभट्टी, लेपला कुर्ला, चुनाभट्टी, चेंबूर, वाशी, ठाणे. आलो असं आपण पवईमध्ये. या ठिकाणी मला LNTला जायचं आहे. आता इथून मला राईट दाखवतोय. मी या मार्गे कधी गेलो नाही LNTला, पण इथून आपल्याला बघा हा राईट टर्न दाखवतोय मेन गेट मधला. मला ते सिग्नलवरून आपण राईट टर्न मारूया. हे बघा हा आहे भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई IIT. हा गेट आहे, हा एक्झॅक्ट गेट आहे, हा इन गेट आहे. आपल्याला इन गेटमधून आतमध्ये जायचं आहे कारण आपल्याला इथूनच आपल्याला LNTमधून आपल्याला गाडी भरायची आहे. चला आपला सिग्नल सुटलेला असं पण. आणि गाडीवरती बघा श्री स्वामी समर्थ यांचा फोटो आहे. ते बघा तो गेट तिकडे. चला 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 IIT ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे. आता आपल्याला इथे एंट्री करावं लागेल. काय माहीत इथे कशी आहे कसं असते. चला भाई एक नंबर यार. आतमध्ये एंट्री केली मी आणि इथे झाडं बघा कसे लावली आहेत. खतरनाक यार. भारी भारी. IIT आपल्याला बरोबर अजून 2 किलोमीटर आपल्याला ह्याच ह्याच्यामध्ये आपल्याला गाडी लोड करायची आहे. अजून इथं बरं हा सरळ रस्ता जाईल. पण इथे फक्त मला विचारला की कुठे चाललास. मी त्यांना बोललो भाऊ मी फक्त गाडी लोड करायला चाललो आहे LNTमध्ये. बघा ना मित्रांनो हे बघा IIT रिसर्च पार्क फाउंडेशन एम्पायर. आपण इथे थांबलेलो आहे. समोरच्याला तर कॉल केला. समोरचा बोलला की दादा जरा 5 ते 10 मिनटं थांब. शिंदे म्हणून कोणतरी आपला मराठी माणूसच आहे. तो बोला की मी बोललो ठीक आहे चालेल थांबतो. तुमचं झालं की मला लगेच कळवा मग मी आतमध्ये येतो गाडी लोड करतो. पाणी आलं वाटतं पाणी. हां आता बरोबर थांबूया मग. पावसाचा जोर तर काय थांबायचं नाव घेत नाही कारण पावसाचे दिवस आहे तर पाऊस पडणारच आहे. बघा संपूर्ण काळू करून ठेवलेलं आहे पावसाने. आणि पवईमध्ये तर आता पाऊस नाही म्हणजे पाणी भरलेलं नाही पवईमध्ये. बाकीच्या ठिकाणी तर भरपूर पाणी भरलेलं आहे. अंधेरीमध्ये, गोरेगाव, मालाड, दहिसर, वसई तर अशी भरलेली आहे ना. हे बघा या रिसर्च सेंटरची इथे आपण आता आतमध्ये एंट्री केलेली आहे. हे बघा हा रिसर्च सेंटर आहे. आता इथनं आपल्याला बॉक्स लोड करायचे आहेत. मला असं वाटते 5ची लिफ्ट मला वाटते हीच आहे. पाऊस का थांबाचं नाव नाही घेत आहे. हा बघा हे बघा इथे बघा ही गाडी लागली आहे म्हटलं की इथे आपली गाडी लोड होणार आहे. आणि भावांनो अशा तऱ्हेने आपली 994 किलोमीटरची आपली आता ट्रिप सुरुवात होते आहे. विचार करतात की कुठे चाललं आहे. चाललं एका ठिकाणी. तर मग पहिला बघूया पावसाचा अंदाज कसा काय आहे. पहिला गाडी लोड करून घेऊया. चला भरली गाडी भरली. पाऊस एवढा आहे ना फक्त हा जो पहिला पट्टा आहे ना त्याच्यामध्येच आपली गाडी भरलेली आहे. म्हणजे 8 फूट आपली जागा खाली आहे. पाऊस थांबायचं नाव नाही घेता पाहिजे. कुठेतरी पाऊस थांबला पाहिजे. भरपूर ठिकाणी रस्ते बंद आहेत. त्याचीसुद्धा मी पूर्णपणे अपडेट घेतो आहे की ज्या ठिकाणी रस्ते बंद आहेत कसं काय करायचं कसं नाही. हे बघा लॉक लावून घेतलं आहे. त्या साईडला त्यांचा सील लागेल. कुठले रस्ते बंद आहेत ते सगळ्या ठिकाणी आपल्याला अपडेट घ्यावं लागेल कारण आपल्याला बरोबर 1000 किलोमीटरचा आपल्याला प्रवास करायचा आहे. तर त्याच्यामुळे 2-3 मार्ग येतात आपल्याला जायसाठी. पण बघू आधी पहिला कुठे काय रस्ते बंद आहेत ते सगळा विचारपूस करूनच आपल्याला सगळा का बाहेर पडायला लागणार आहे. पण बाहेर पडायचं असेल ते पण आपल्याला बघावं लागेल. पनवेलला पाणी भरलं आहे की नाही किंवा तळोजा भरला की नाही, वाशी भरले की नाही, सगळं काय बघायला लागेल. बघू चला काहीतरी. आज शाळा पण बंद आहे. सगळ्यांना सुट्टी भेटलेली आहे. त्या अलाइनमेंटसुद्धा आपल्याला करायचे. चला आता त्यांचे पेपर वगैरे घेऊया. पेपर भेटले की लगेच मग आपण आपल्याला निघूया आपण. हे बघा गेटमधनं आपण बाहेर चाललो. गाडी भरली आणि आता आपल्याला पेपर भेटेल गेटवरती. बघा चला भावांनो हे बघा आपण
निघाला होता बाहेर हे IITच्या ह्याच्यात ना, कारण पाठीमागे त्यांची 2 माणसं बसले आहेत. फक्त ते 2 माणसं म्हणजे सिक्युरिटी आहेत, त्यांना फक्त इथे गेटवरती सोडायचं आहे. आणि बघा इथे सुद्धा बघा कसाला आहे बघा कसा. पण हे IITमध्ये मला एक आवडला, अहो इथे झाडं वगैरे भरपूर लावलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी लय आवडतात. आणि ती स्वतः सगळी मोठमोठी झाडं बघा ना, सगळी मोठमोठी झाडं आहेत. IITमध्ये तुम्हाला रिक्षा बघायची, रिक्षा दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही बघा ही IITची रिक्षा. आणि त्या साईडला बघा म्हणजे जे इथे काम करणारे आहेत ऑफिसर वगैरे, त्यांना ती गाडी आहे. हे सगळं इलेक्ट्रॉनिक आहे इथे. म्हणजे बघा इथे सगळं आतमध्ये वेगळा, आतमध्ये अलाउड आहे बाहेरच्या रिक्षांना, पण इथे जे आहेत त्यांना ते वेगळं आहे. बघा तुम्हाला कशी वाटेल, चांगलं वाटेल ना. चला आता आपण परवा बाहेर, आपलं काम तर झाला, पण काच वरती बंद करूया भाऊ, काच बंद करूया. चला बाहेर पडूया आता. धुमाकूळ घातलाय, धुमाकूळ पावसाने. खरं सांगतो जाम पाऊस पडतोय यार. कसा होणार आपला प्रवास हा 1000 किलोमीटरचा, कसा होणार भावानो. जाम म्हणजे जाम पाऊस आहे. आणि एवढा पाऊस मी फर्स्ट टाइम बघत नाही, असा खूप वर्ष बघत आलं पाऊस. पण आजचा जो पाऊस आहे ना ह्या वर्षीचा, ह्या पावसामध्ये वादळसुद्धा विचार करा, वारा तर एवढा प्रमाणाच्या बाहेर आहे ना की खूप म्हणजे खूप. भाऊ ह्या वेळेला काहीतरी वेगळा काहीतरी धमाका पाऊस करून जाणार आहे, एवढी गॅरंटी आहे. तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या, कारण प्रत्येक ड्रायव्हर हा लक्षात ठेवा, रस्त्यावरती गाडी घेऊन स्वतःची फिरतोय, तर तुम्ही स्वतःलासुद्धा जपायचं आहे आणि तुमची गाडीसुद्धा जपायची, लक्षात ठेवा. कारण तुम्हालाही माहिती आहे की आपण जर बाहेर पडलो तरच आपला पोट भरणार आहे, आपल्या घरातल्यांचं पोट भरणार आहे. तर त्याच्यामुळे विचार करून बाहेर पडा. आणि जर जिथे रिक्स असेल त्या ठिकाणी जाऊ नका. मोस्ट ऑफ हायवेचा जास्त वापर करा, गल्ली गोळ्यात जाऊ नका. पाऊस भरपूर ठिकाणी भरतो आहे. मोस्ट ऑफ मुंबईच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी मोठमोठे टावर आहेत त्या ठिकाणीच पाऊस भरतो आहे. कारण भरपूर ठिकाणी गाड्या बुडालेल्या आहेत आताच्या कंडिशनमध्ये, जी आता टेम्पो वगैरे आहेत, गाड्या आहेत, भरपूर ठिकाणी बुडाले. त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या स्वतःची आणि सेफ जर्नी करा भाऊनो. आणि ह्या पावसाचा काही सांगता येत नाही, कारण पाऊस आलेला ऑलरेडी लेट, आणि हा लेट आला आहे पण हा भरपूर जणांना त्रास देऊन जाणार एवढी गॅरंटी आहे. आणि आता आपण अरे बाप, BMCने बघा, म्युन्सिपाल्टीने हे जी झाडं आहेत ना ती अजूनपर्यंत उचलली नाहीत. कसं होणार, गाडी लागली तर प्रॉब्लेम होणार. बापरे बाप. चला आता पासून पोचलो आपण. आता इथून घेऊया बॅग वगैरे, तयारी करूया. पण 2 आपले जे हे आहेत वायफर ब्लेड, हे ॲक्च्युली खराब झालेले, तर म्हणून आपण नवीन लावले 2 वायफर ब्लेड. आणि खूप जुनं झालेले, आणि काचसुद्धा ना व्यवस्थित साफ व्हायची नाही, तर त्याचा विचार केला की आपण आता नवीनच टाकून घेऊया, चेंज करून घेऊया. मस्त आहे की बॉस्को कंपनीचे आपण टाकले आहेत हे जे 2 वायफर ब्लेड आहेत, आणि खूप छान आहेत. आपल्याला भेटले 330 रुपयाला. आपण मित्राकडनं घेतले, तो मित्रसुद्धा आपला एका त्याच कंपनीमध्ये कामाला. जस्ट आलो आता आपल्या बिल्डिंगमध्ये, पार्किंगच्या ते केली आहे. आणि पावसाचाच आता मी सध्या आता सगळ्यांना कॉन्टॅक्ट केलेला आहे, पण असं झालं आहे की सर्व ठिकाणी पाणी भरलेलं आहे. आता मी मिसिंग लिंकचा सुद्धा तुम्हाला सांगतो, मिसिंग लिंकसुद्धा पूर्णपणे बंद झालेलं आहे. तर त्याच्यामुळे तिकडे आपण प्रवास करू शकत नाही त्या ठिकाणी, कारण मिसिंग लिंक आपण एक्सप्रेस हायवेने जर केला प्रवास तर मग आपल्याला तिथे अडथळा येणार प्रवास करायला. आणि जर नाही केला मिसिंग लिंकनी प्रवास, जुन्या एक्सप्रेस हायवेने गेलो, तर संपूर्ण जी ट्रॅफिक आहे ती जुन्या एक्सप्रेस हायवेला डायव्हर्ट केलेली आहे. तर त्याच्यामुळे आपण आता काय तिथनं प्रवास करू शकत नाही. खरं खूप म्हणजे खूप ट्रॅफिक झालेली आहे. मी आतापर्यंत कमीत कमीत मी 10 जणांना फोन करून झालो आहे. आमचा ग्रुप आहे MHचा, त्यांच्यावरती सुद्धा मी संभाषण केला. तर ते काय बोलले की एका आपल्या निलेशनी डोंगरेने आपल्याला सांगितलं की आता तिथे सगळं एकदम ओके झालेलं आहे, मार्ग मोकळा झालेला आहे, तिथून रस्ता गाड्या सोडलेल्या आहेत. पण तरीसुद्धा आपण भरपूर जणांना कॉल केला, तर ते काय बोलले की जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे त्या ठिकाणी संपूर्ण बंद केलेला आहे.
तर आता निघायचा विचार करू नको. आणि जर मी दुसरा मार्ग निवडला तर तो आहे नॅशनल हायवे 66 मुंबई गोवा हायवेचा. तो सुद्धा पूर्णपणे बंद झालेला आहे. तिथे सुद्धा जो रोड आहे घाट सेक्शन आहे ते सगळे सुद्धा बंद आलेले आहेत. तिथे सुद्धा दरड कोसळलेली आहे. तर त्याच्यामुळे तिथून पण जायचा माझा मार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे. विचार करतोय आता कुठला मार्ग पकडायचा. भाऊ आपल्याला जायचं आहे 1000 किलोमीटरचा आपला प्रवास आहे. तर तो सुरुवात करायच्या अगोदर मी ह्या आता एवढ्या टेन्शनमध्ये आलो ना की आता जायचा कसा. 1000 किलोमीटर आपला प्रवास कंप्लीट करायचा तरी कसा. मटेरियल आपल्या गाडीमध्ये लोड झालेलं आहे आणि आपण अशा टाईम जर विचार करतोय पार्टीचा तर मी आता सांगितलं पार्टीला की बाबा मी विचार करून बाहेर पडणार आहे. कारण माझी सेफ्टी आणि माझ्या गाडीची सेफ्टी आणि तुमच्या मालाची सेफ्टी मला काही एवढी काळजी पडली नाही. पण माझ्या दोघांची सेफ्टी मला खूप महत्त्वाची आहे. तर मी त्याच हिशोबाने निघणार आहे. मला जास्त फोन करू नका, टॉर्चर करू नका, जेणेकरून मी जो मालाचा विचार काय करणार लक्षात ठेवा. हां तर ते बोले काही काळजी करू नको, बिंदास जा, आरामात जा, काही करू नका. आपल्याला ॲडव्हान्स पेमेंट आलेलं आहे. फक्त राहिलेलं 2000 रुपये बॅलन्स ते आपण काय आपल्याला गाडी तिथे पोचल्यानंतर भेटणार आहे. पण असे दोन्ही मार्ग आपल्याला बंद झाले. तर आपण जायचं आता कुठनं. मुंबईतनं बाहेर तरी पडायचा कुठनं. इधर इथनं निघालो दादरवरनं तर मग आपल्याला पनवेल जाम भेटणार, तळोजा जाम भेटणार, वाशी जाम भेटणार, भरपूर म्हणजे भरपूर प्रॉब्लेम आहे. तर विचार करतो की आता आपल्याला आता सगळा कॉन्टॅक्ट करून आपल्याला निघावं लागणार आहे. बघू आता सगळं काही डिस्कस करू, त्याच्यानंतर मग आपण निर्णय घेऊ. तोपर्यंत भावांनो आपण एकदा कमेंट करून सांगा की मी कुठे चाललो आहे. आठवणीने 1000 किलोमीटरचा आपला प्रवास आहे. बघू आता कधी हा मार्ग मोकळा होईल मग आपण लगेच निघू. जय शिवराय.